बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। आज या ठिकाणी सर्व समाज ज्या न्याय हक्कासाठी लढत आहे, आज या ठिकाणी बहुसंख्येने सर्व समाज या ठिकाणी एकत्रित जमलेला आहे। आपल्याला सर्वांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधाराने हा संपूर्ण न्यायव्यवस्था आणि त्या न्यायव्यवस्थेला बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या आपल्याला न्यायाला अनुसरून यापुढे वाटचाल करायची आहे। या ठिकाणी सर्व भिक्खू संघ आणि आलेले सर्व भीमसैनिक या ठिकाणी शांततेच्या रित्याने या ठिकाणी सर्व कार्य करत आहेत। या निमित्तानं एवढंच बोलतो। नमो बुद्धाय, जय भीम। नाशिककर आणि या ठिकाणी असलेले हे सर्व बांधव उपासक उपासिका हे खरोखरच पुण्यवान आहेत। कारण की जीवनामध्ये जर सुकर्म केलं तर त्याचं हे मी फळ समजतो। ज्या महामानवाच्या अस्थिचं दर्शन आज आम्हाला इथे लाभत आहे। कारण या महामानवाचे आमच्यावरच नाही तर या पूर्ण जगावर फार मोठं उपकार आहे आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून आम्ही बाबासाहेबांना वारंवार नतमस्तक करतो। आणि आज आम्ही खरोखरच पुण्यवान आहे। तर सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपल्यावर महान उपकार आहेत, जे आपले आदर्श आहेत, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिल्यामुळे बाबासाहेब आमचे गुरु आहेत। त्या महापुरुषाच्या अस्थी त्याला वंदन करण्याची इथे एक नाशिकला संधी मिळाली आहे आणि त्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत। मला असं वाटतं की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या निमित्त सर्व जमलेल्या बंधुभावांना मंगल मैत्री व्यक्त करतो। तसंच बाबासाहेबांना पण मंगल मैत्री करतो। चला पुढे घ्या।
हां सर इकडे बघा, हे इकडे थांबा ना. अंकित भाऊ हो साहेब इकडे बघा. हो अंकित भाऊ, अरे हां इकडे. या संघाला या ठिकाणी आदरणीय सैतानी साहेब यांनी जय भीम. मी आनंद सैंदाने, अध्यक्ष संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष. 31 जुलै 1937 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका कोर्टाच्या कामानिमित्त धुळ्यामध्ये आले होते आणि बाबासाहेब ज्या रेस्ट हाऊसला थांबले त्याला पूर्वी ट्रॅव्हल्स बंगलो असं नाव होतं. आता त्याला धुळेकर जनता ही संदेशभूमी म्हणून ओळखते आणि ती संदेशभूमी ही धुळे बसस्टँड लगतच आहे. तर या वास्तूला शासनाने स्मारक म्हणून घोषित करावं या मागणीकरिता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही 5 टप्प्यामध्ये ही रथयात्रा आयोजित केलेला आहे. हा पहिला टप्पा आहे चैत्यभूमी ते संदेशभूमी, हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा संदेशभूमी तर दीक्षाभूमी, तिसरा टप्पा संदेशभूमी ते बडोदा संकल्पभूमी आणि चौथा टप्पा हा संदेशभूमी ते जन्मभूमी महू आणि 5वा टप्पा हा भीमा कोरेगावचा असणार आहे. अशा 5 टप्प्यामध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पण हा पहिला टप्पा आज संपन्न होत आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही नाशिकला आलेलो आहोत. नाशिकमध्ये बौद्ध उपासकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलेलं आहे, रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे. मी आभार मानतो या नाशिककर जनतेचं की ज्यांनी एवढं मोठं प्रेम संदेशभूमीला दाखवलं. आपण 23 फेब्रुवारी रोजी या पहिल्या टप्प्याचं समापन आपण करणार आहोत, समारोप करणार आहोत. तर त्या कार्यक्रमाला आम्ही छोटीशी बौद्ध परिषद आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत. आपण नाशिककर जनतेने त्या बौद्ध परिषदेला यावं 23 फेब्रुवारीला ही अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद. नमो बुद्धाय. जय भीम. आज आमचे मित्र सैंदन्य गुरुजी यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थि कलशाची जी यात्रा धुळ्यावरून खरं तर ते धुळ्यावरून निघालेले आहेत, परंतु त्यांनी सुरुवात ही चैत्यभूमी मुंबईतून केलेली आहे आणि ती चैत्यभूमी मुंबई ते धुळे अशी त्यांची अस्थि कलश बाबासाहेबांच्या अस्थि कलशाची यात्रा त्यांनी आयोजित केलेली आहे. आणि आम्ही त्यांचा जो मानस आहे की धुळे येथे जी ज्या ठिकाणी बाबासाहेब थांबले होते तर त्या ठिकाणी जी संदेशभूमी जी आहे ती एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं अशी त्यांची संकल्पना आहे. त्यामुळे त्यांनी ही अस्थि कलशाची यात्रा काढलेली आहे. आणि आम्ही सर्व नाशिक समाजातील सर्व बौद्ध बांधव तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, BMA ग्रुपचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व सैंदन्य गुरुजीसोबत आहे. आणि त्यांचा जो मानस आहे की संदेशभूमीला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा तर यासाठी आम्ही सतत या ठिकाणी त्याच्यासोबत आहोत. आणि आम्ही आमचं खरं तर भाग्य नाही मानत आपण, परंतु आज बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन त्यांच्यामुळे झालं तर खरंच मी त्यांचे अभिनंदन करतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. सैंदन्य गुरुजींनी अत्यंत मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. समाज जागृती व्हावी याच्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी धुळ्यासाठी संदेशभूमीवर घेऊन चालले. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा हा धम्मप्रचार प्रसार नक्कीच वाढीस लागेल याकरिता मी संदेशभूमीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अत्यंत उत्तम रीतीने कार्य केलेलं आहे. सर्व समाज या ठिकाणी बोलवलेला आहे. आदरणीय समाजभूषण मोहनभाऊ डांगळे आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय भरीतजी महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. आदरणीय सैंदाने सर, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. नक्कीच संदेशभूमीला नाव मिळेल आणि त्याचा उद्धार होईल अशी मी या ठिकाणी कामना करतो. नमो बुद्धाय. जय भीम. भाऊ या पुढे. भाऊ या.